जगात आम्ही जोपर्यंत आहोत तोपर्यंत आमचा सामना संकटांशी अडचणींशी होत राहणार आहे. प्रभूचं येणं होईपर्यंत आमचं ही युद्ध जे रक्तमांसाबरोबर नाहीये, हे आत्मिक युद्ध हे निरंतर चालू राहणार आहे. बरेच काही प्रभूमध्ये नवीन काही लोक आहेत, त्याच्यामुळे फार बेसिक पासून आपल्याला काही गोष्टी आज ऐकाव्या लागतील. त्याच्याने उजळणी होईल किंवा काही नवीन गोष्टींची पण भर आपल्या शास्त्राभ्यासामध्ये होईलच. परमेश्वर देवबापाच्या पवित्र स्वर्गामध्ये आराधना करणारा असा जो लुसिफर होता, ज्याला दियाबल म्हटलेला आहे, त्याने मनात एक योजना केली की माझं राजासन, माझं सिंहासन देवबापाच्या सिंहासनापेक्षा उंच असेल. आणि त्याच्या मनात अंतःकरणात ही योजना चालू असताना मी आधी पण आपल्याला सांगितलं की पेत्राचे मासे कुठं लपले, ज्या देवाला दिसतं. वैरी राजा आपल्या राजावर कसा हल्ला चढवणार आहे हे आमच्या आलिशाला राजाच्या शयनगृहामधले केलेले प्लॅनिंग्स आलिशाला दिसत होते. त्या गोष्टी परमेश्वर त्याला दाखवत होता. ज्या देवाला सगळं दिसतं, सगळं कळतं, त्या परमेश्वराला तात्काळ ही गोष्ट तिथंच समजली की हा लुसिफर, हा दियाबल काय प्लॅन करतो. आणि मग परमेश्वराने त्याला खाली फेकलं. आणि प्रकटीकरण 12 मध्ये सांगितलं की 1/3 तारे खाली पडले. आणि ते तारे कोण आहेत तर ते पडलेले जे दूत होते, जे सपोर्टमध्ये उभे राहिले सैतानाच्या, म्हणजे त्या दियाबलच्या, ते 1/3 देवदूत पण खाली फेकण्यात आले. आणि हा सैतान पण जो पूर्वी दूत होता त्याचा भूत झाला, त्याला पण खाली फेकण्यात आलं. तो पृथ्वीवर आदळला. आणि मग आपण तिथून पुढं एक वेगळा प्रवास आपण पाहतो. वास्तविक पाहता देव एवढा मोठा आहे ना, म्हणजे ॲक्च्युली ह्या युद्धात सैतानाची काही लायकीच नाही. आता हा जो मी विषय जो निवडलाय, म्हणजे मच्छर काय आहे त्याची काय आता काय सांगायचं, असं तो सैतान आहे. म्हणजे देवासमोर तो झिरो आहे, काहीच नाही आहे. परमेश्वर एवढा मोठा महान आहे. आता समजा आपलं सँडी आहे, आतमध्ये आहे, बाहेर आहे. त्याची कुस्ती 2 वर्षाच्या मुलाबरोबर लावली, बघायला बरं वाटेल. आपला सँडी कुठं, ते 2 वर्षाचा मुलगा कुठं. आणि म्हणून ज्याही स्पर्धा असतात त्या समान वयोगटामध्ये किंवा सारखं वजन आहे त्या लोकांच्या होतात, कोणावर अन्याय होऊ नये म्हणून. एवढ्या उंचीवाले लढतील, एवढ्या वजनावाले लढतील, एवढा वयोगट लढतील, आशा करून स्पर्धा जगात घेतल्या जातात. कॉम्पिटिशन ही नेहमी बरोबरीच्या लोकांमध्ये होते. मग देव एवढा महान आहे की त्या सैतानाची लायकी पण नाही की देवाबरोबर युद्ध लढावं. मग आता त्याला हरवायचंय, त्याला त्याची जागा दाखवायची आहे, म्हणून देवाने मातीत आणि चिखलात आपले हात घातले. आणि त्याने बनवलं ते, त्याने तुम्हाला आणि मला बनवलं. आता सैतान बघतोय आणि हसतोय, मी आत्मा आहे, सैतान आत्मा आहे. सैतान मातीचं शरीर नाही आहे, सैतान आत्मा आहे. जसं देव आत्मा आहे, देवदूत पण आत्मा आहेत, सैतान पण आत्मा आहे. पण माणसाला मातीतून बनवल्यावर सैतानाला हे वाटलं असेल की माती माझं काय करणार आहे. पण तोच परात्पर परमेश्वराचा पुत्र ज्यावेळेस तुमच्या आणि माझ्यासारखं देह धारण करून जगात आला, मानव बनून जगात आला, त्याच प्रभू येशू ख्रिस्ताने सैतानाचं मस्तक त्या वधस्तंभावरती ठेचलं आहे आणि सैतानाला कायमस्वरूपी हरवलं आहे. हालेलुया. प्रभू विजयी आहे. मग आता हे प्रकाशाचं आणि अंधाराचं युद्ध आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. कळते सगळ्यांना? हे युद्ध प्रकाशाचं युद्ध आहे, अंधाराचं युद्ध आहे. प्रकाश आणि अंधार. याकोब आणि एसाव
काईन आणि हाबेल. ह्या प्रकारे नेहमीच संघर्ष चालू राहिलेला आहे. चांगल्या लोकांचं वाईट लोकांचं नेहमी पूर्वीपासून एक संघर्ष सुरू आहे. जो चांगला वागण्याचा प्रयत्न करतो जग त्याला चांगलं वागू देत नाही. जो वाईट वागतो त्याला जग बिनधास्त वाईट वागू देतं. हेच खरं आहे. एक व्यक्ती आमच्या माटुंग्यामध्ये रोज दारू प्यायचा. कोणाची हिंमत नाही झाली त्याला अडवायची, कारण तो एकच म्हणायचा, तुझ्या बापाची पितो का? आहे की नाही? त्यांचं पण एक बोलायची एक वेगळी स्टाईल असते. आणि मग नंतर काय झालं की हा व्यक्ती आपल्या गुरुवारच्या चर्चला यायला लागला. जे त्याला कधी बोलले नाही दारू प्यायला जाऊ नको, ते सांगायला लागले विकासच्या चर्चला जाऊ नको. तिथं कशाला जातो? एक वेळ दारू प्यायला जा पण चर्चला जाऊ नको. चांगल्या कामाला कोणी सपोर्ट करणार नाही, वाईट कामाला सगळे सपोर्ट करतील. सैतान आणि त्याचे दुरात्मे या जगामध्ये आजही एक मोठं थैमान घालून बसलेले आहेत. सत्य आणि असत्याची भेसळ करू पाहते सैतान. आणि ह्या सगळ्या सध्याच्या परिस्थितीमध्ये या दिवसांमध्ये लोकांना एक भीती निर्माण झाली, मी चांगलं वागून काय फायदा आहे माझा? चांगलं वागूनही माझ्या वाट्याला काय आलं? जग जे वाईट वागतंय त्यांच्याकडे गाड्या घोडे बंगले ते फार पुढे गेलेत. मी चांगलं वागून पण मला काय मिळालं? पण लक्षात ठेवा, जे चांगले वागणारे आहेत, येशूला मानणारे आहेत, तुमची नावं जीवनी पुस्तकात लिहिलीत. काय पाहिजे तुम्हाला? तुमचं नाव देव बापाने नमूद केलेलं आहे. स्वर्गीय आशीर्वादाचे तुम्ही वारसदार आहात. तुम्ही प्रकाशाची पवित्र प्रजा आहात. देवाचे संतगण, देवाचे दासदासी तुम्ही आहात. ज्या प्रभूने जगावरती विजय मिळवला त्याने तुम्हाला आणि मला जगावरती विजय दिलेला आहे. मग आता जी प्रकाशाची प्रजा आहे तिने किंचितही घाबरता कामा नये, भीता कामा नये. सैतानाचा जोर कितीही वाढला तरी आमच्या प्रार्थनेचा जोर कमी होता कामा नये. सैतान कितीही प्रबळ झालेला दिसला तरी एका मच्छरकडे आपण कुतूहलाने पाहत नाही. अरे बापरे काय मच्छर, काही गरज नाहीये, खलास. सैतानी कुयुक्त्यांना आम्हाला घाबरण्याची गरज नाहीये. तो गरजणारा सिंह आहे पण दात पडका सिंह आहे. त्याचे नख नेलकटरनी खलास केलेले आहेत. नुसता शेपूट हलवतो तरी त्यांनी इकडून इकडे शेपूट केलं तरी ख्रिस्तीचा आला. ज्याच्या बरोबर यहुदा वंशाचा सिंह आहे त्याला त्या खोट्या लबाड गरजणाऱ्या सिंहाची भीती नाही. प्रियांनो, देवाने तुम्हाला आणि मला स्वर्गीय विजेता बनवलेला आहे. या जिवंताच्या भूमीवर आमचा प्रभू आमचा वाटा आहे. तो आमचा सहाय्य करताय. आणि म्हणून सैतान किती प्रबळ होताना दिसतोय किंवा काय गोष्टी दिसतायत त्याच्याने घाबरून जाऊ नका. आणि मग ते वातावरण आम्हाला फक्त समाजात दिसत नाही, ते वातावरण आम्हाला सगळीकडे दिसतं. देश सगळ्यांचा आहे प्रियांनो. देश, भारत माझा देश आहे. सारे भारतीय, एका समाजाचे नाही. कोणते? ही प्रतिज्ञा आहे आपली आपल्या देशासाठी. मी फक्त चर्च मधल्या लोकांना भाऊ आणि बहिणी म्हणणार नाही. या देशाच्या प्रत्येक नागरिकाला जे मला भेटतील त्यांना मी भाऊ आणि बहीण म्हणणार. कारण आपण या स्वतंत्र देशाचे स्वतंत्र नागरिक आहोत. जी बायबलची शिकवण आपल्याला मिळालेली आहे त्या शिकवणीप्रमाणे जग कितीही बदललं तरी आम्हाला आमचा शास्त्र, आमचा पवित्र ग्रंथ सोडता येणार नाही. जे बायबलमध्ये आपल्याला शिकवलंय, ज्या गोष्टी देवबापाने आम्हाला सांगितल्या त्याच गोष्टींचं आम्हाला पालन करायचं आणि त्याप्रमाणे पुढे जायचंय. आम्हाला कुठले शॉर्टकट नाहीत, आमच्याकडे कुठली लबाडी नाही. सैतान काय सांगतो त्याप्रमाणे आम्हाला वागायचं नाहीये. मग हे पुरातन काळापासून सैतान हाच प्रयत्न करतोय. कुणाला फळ खायला लावतोय, कुणाला टॅरिसवर फिरायला लावतो, कुणाला 30 रुपये घ्यायला लावतो, तो कोणाला काय काय करायला लावतो. मग आज जर आम्ही देवाचे लेकरं आहोत
तर एकाच झऱ्यातून कडू आणि गोड पाणी वाहू शकत नाही. जर आम्ही देवाचे आहोत तर आम्हाला देवाचंच काम करायचं आहे. शुद्धतेने, पवित्रतेने, देवाला आवडेल असं सत्यतेने आम्हाला प्रभूचं काम करायचं. असत्य गोष्टींच्या मागे, वाईटाच्या मागे आम्ही जाता कामा नये. आणि सैतानाचा जोर कितीही वाढला तरी त्याला आम्ही घाबरता कामा नये. आमेन. बायबलमध्ये अशा अनेक घटना आहेत. त्या घटनांकडे आपण थोडं लक्ष केंद्रित करूया की काय घडलंय बायबलमध्ये वेगवेगळ्या गोष्टींमध्ये. गणनाच्या पुस्तकामध्ये 23वा अध्याय आणि 23व वचन. याकोबावर काही मंत्रतंत्र चालायचे नाहीत, इस्रायलावर काही चेटूक चालायचे नाही. यथाकाळी याकोब व इस्रायल यांच्याविषयी असे म्हणतील, देवाने केवढे कार्य केले. वास्तविक पाहता गणना 22 पासून या घटनेला सुरुवात होतो आणि एक विशेष अशी गोष्ट घडली की इस्रायल लोक जे निघाले, निघताना 6 लाख होते, वाढत वाढत गेले असतील. काही अभ्यासक म्हणतात 40 लाख पर्यंत त्यांचा आकडा गेला असेल. आता समजा रिसोडवरून किती लोक आलेत? रिसोड हा, हे रिसोडवाले आहेत सगळे. आपल्या रिसोडमध्ये अचानक 40 लाख लोक आले तर काय होईल? राहायला जागा पुरणार? जेवढे पण दुकान आहेत किराणा मालाचे, सगळा माल खलास होऊन जाईल. एक पण धान्य राहणार नाही, कुठली गोष्ट राहणार नाही. जे काही आहे ते सगळं फस्त होऊन जाईल पटकन. हे 40 लाख लोक जिथं जायचे तिथं पटकन सगळं खलास करून टाकायचे. देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या वातावरणामध्ये हे लोक ज्या ज्या वेळेस प्रवास करायचे, जाता जाता ते बलाक नावाच्या राज्यामध्ये, त्या बलाकाच्या राज्यामध्ये जाऊन पोहोचले. आणि त्या ठिकाणी तो राजा घाबरून गेला, जर हे इथं थांबले तर माझं सगळं राज्यात जे आहे ते सगळं संपवून टाकतील. यांच्याशी लढायची आपल्याकडे ताकद नाही. मग यांना काय करायचं? यांना शाप दिला पाहिजे. आणि म्हणून तो शाप देण्यासाठी बलाम नावाच्या व्यक्तीला बोलवण्यात आलं. बलामाला देवाने आधीच सांगून ठेवलं, जाऊ नको. देवाने त्याला काय सांगितलं? ते माझे इस्रायल लोक आशीर्वादित लोक आहेत, त्यांना शाप द्यायला जाऊ नको. देव सांगतोय जाऊ नको, पण बलाम म्हणतो मी जाणारच. मानवी स्वभाव आहे, हट्टी स्वभाव आहे. देव म्हणतो फळ खाऊ नको, खाणारच. जाऊ नको, मी जाणारच. देव म्हणतो निनवेला जा, नको प्रभू आज मी तार्सिसला जाणार. तू तार्सिसला जा, मी तुला बरोबर निनवेला आणतो. प्रभूची स्टाईल आहे. तुम्ही तुमचा प्रवास स्टार्ट करा, प्रभूचा वेगळ्या रीतीनं प्रवास चालू झालेला असतो. इकडं अब्राहम इसाकाला घेऊन डोंगरावरती चढतोय वरती, तिकडून येडका पण चढत असेल दुसऱ्या बाजूने. तो नाही जाणार, ते येडक्याला जावं लागणार आहे. परमेश्वर बरोबर प्लॅनिंग घडून आणत असतो, पण याला समजायला तयार नाही. आणि बलाम तिथे गेलाच. मग जाता जाता गाढवीवरती बसून गेला आणि मग अचानक देवदूत समोर आला. गाढवीला देवदूत दिसतोय पण बलामाला दिसेना. गाढवी अशी भिंतीकडे गेली का ह्याचा पाय छेंगरून टाकला. उतरलं जे काठीने चालू केलं, फटके बिटके एकदम. गाढवी बोलायला लागले, मी कधी वागले का तुमच्याशी असं? गाढवी बोलू लागली. मग तो भानावर आला, देवदूत दिसता. अरे आता असं करू नको, मी देव सांगल तेच बोल, तिकडे जा, बाकी तुझ्या मनचं काही करू नका. मग तिकडे जातो आणि मग तो प्रयत्न करतो. एका डोंगरावरून 7 वेद्या बांधल्या जातात. किती वेद्या? सगळ्यांनी म्हणा 7 वेद्या. 7 वेद्यांवरती अर्पण दिली जातात. आणि यावेळेस राजा म्हणतो की त्यांना शाप दे, पण बलामाच्या मुखातून आशीर्वाद निघतात. हालेलुया. राजा म्हटलं इथून नाही जमलं, चल परत दुसऱ्या डोंगरावरती. दुसऱ्या डोंगरावरून पण प्रयत्न केला, पण तिथूनही त्याच्या मुखातून आशीर्वाद निघाले. परत 7 वेद्यान, परत आशीर्वाद. तिसऱ्या डोंगरावरती गेले. 3 तिगडा काम तगडा. 3 तिगडा. आपल्या चर्चा म्हणी वेगळ्या आहेत. 3 तिगडा काम तगडा. तिसऱ्या डोंगरावरती जाऊ. परत 7 वेद्या आणि परत मुख उघडलं. पण तिसऱ्या खेपेलाही बलामाच्या मुखातून आशीर्वाद
आशीर्वाद आणि आशीर्वाद निघत गेले प्रियांनो. हालेलुया. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. बोलो येशू मसीह की. काय अर्थ आहे याचा? एकदा तुम्हाला देवाने आशीर्वादित केलं, कोणाच्या बापाची हिंमत नाही तुम्हाला शाप द्यायची. हालेलुया. एकदा तो आशीर्वादित करतो, तुम्ही आशीर्वादित होता. शाप तुमच्या जीवनाकडे येऊ शकत नाही, कारण परतपराने तुम्हाला आशीर्वादित केलेला आहे. 7 वेद्या, 7 वेद्यांवरती 7 अर्पण. आम्हाला 7 कोकरांची गरज नाही, आम्हाला एका कोकराची गरज आहे, ज्याला 7 शिंग आणि 7 डोळे आहेत, आणि तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. ज्याच्याकडे प्रभू आहे तो आशीर्वादित आहे. सैतान शापाच्या रीतीने इस्रायल लोकांवर हल्ला करायचा प्रयत्न करत आहे त्या राजाच्या द्वारे, परंतु परमेश्वराने ते शाप अडवलेले आहेत आणि इस्रायल लोकांना आशीर्वादित केलेलं आहे. आज आम्ही देवाच्या जवळ असू तर आज आमचं जीवन आशीर्वादित आहे. कोणतेही शाप आमच्या जीवनाकडे येऊ शकत नाही. हालेलुया. मग आता कुणी तुमच्यावर जादूटोणा केला, तुम्हाला काय होईल? काळी जादू, पिवळी जादू, लाल जादू, कशाची करू द्या. पास्टर लई डेंजर प्रकार आहे, मूठ सोडली, त्याला म्हणा माझा बूट काफी आहे. मंगली जादू, ही जादू, ती जादू, ते तुझं तू बघून घे, मला फरक पडत. जो परात्पर देव आहे तो माझ्या पक्षाचा आहे. हालेलुया. जो देव माझ्या पक्षाचा आहे तो अद्भुत आणि महान परमेश्वर आहे, आणि त्याच्याकडे ते सामर्थ्य आहे की तो मला बंधनातून सोडवायला सक्षम आणि प्रबळ आहे. तो असताना मला कोणालाच घाबरायची गरज नाही. जगात जेवढे दुष्टात्मे आहेत सगळे एकत्र होऊन आले आणि त्यांनी ठरवलं की तुमच्यावर हल्ला करायचा, तरी ते तुमच्यावर हल्ला नाही करू शकत, कारण की प्रभूने तुम्हाला घेरलेलं आहे. प्रभूचा हात तुमच्या जीवनावरती आहे. तुम्ही आशीर्वादित आहेत, तुम्ही आशीर्वादित आहेत. त्याचं सामर्थ्य तुमच्यावर असताना अडचणी, अडखळणं तुमच्या जीवनात काही काम करू शकत नाही. आणखीन एक घटना आहे बायबलमध्ये. हा जो शाऊल राजा आहे, बायबल सांगतं शाऊलावरती देवाचा आत्मा आला आणि शाऊल एक निराळा माणूस झाला. किती लोक आमेन म्हणणार आहे त्या गोष्टीला? आधी वेगळा होता, नंतर वेगळा झाला. आधी गाढवं सांभाळणारा होता, नंतर प्रजेला सांभाळणारा झाला. पवित्र आत्मा आला की माणसाची डिग्निटी बदलते, माणसाच्या जीवनामध्ये एक अलौकिक कार्याला सुरुवात होते. देवाच्या आत्म्याने शाऊल चालू लागला. अद्भुत काम देव त्याच्याद्वारे करत होता. मग एकदा देवाने त्याला आज्ञा केली आणि तो पण आपल्या योनासारखंच नाही ऐकत. जा, देव म्हणला सोडून दिलं, जा. देवाने पण त्याला सोडून दिलं. मग देवाने असं त्याला सोडलं की शमूएल संदेष्टा त्याच्याकडे आला आणि तो म्हणतो, शमूएलाला विनंती करतो, मला मदत करतो. म्हणतो मी नाही करत, जा. शमूएलाचा वस्त्राचा काठ त्याने धरला आणि शमूएल असा निघून गेला की शमूएलाच्या वस्त्राचा काठ फाटला. ती रक्तस्रावी स्त्री गोंड्याला स्पर्श करून बरी होते, आणि इथं ज्याला काही भेटत नाही तो काठ फाडून टाकतो. काय फायदा आहे? काहीच फरक नाही पडला. देव त्याच्याशी बोलत नाहीये. आणि मग एक समय असा आला की हा शाऊल, त्याची ख्याती काय आहे, तो कसा वागणारा होता. पहिले शमूएल 28 अध्याय 3 वचन. 1 सॅम्युएल चॅप्टर 28 वर्स 3. पहिले शमूएल 28:3. शमूएल मृत्यू पावला होता. सर्व इस्रायल लोकांनी त्याच्यासाठी मोठा शोक करून त्याचे नगर रामा येथे त्याला मुठमाती दिली होती. शाऊलाने दैवज्ञ व मांत्रिक यांना देशातून घालवून दिले होते. चांगलं केलं का वाईट केलं? जेवढे मंत्रतंत्र करणारे लोक होते त्यांना या राजाने आपल्या राज्यातून हाकलून दिलं होतं. आम्हाला तुमची गरज नाही, कारण आमच्याकडे देव आहे. ज्यांच्याकडे पवित्र आत्मा आहे त्यांना या खोट्या सत्तांचा आधार लागत नाही प्रियांनो. त्यांनी सगळ्यांना हाकलून दिलं. आणि पुढं काय झालं? देव बोलत नाही.
म्हणून त्याने काय केलं पहा, पहिले शमूएल 28वा अध्याय, त्याच अध्यायात 7 आणि 8 वचन. 1 Samuel chapter 28 verses 7 and 8. तेव्हा शाऊल आपल्या सेवकांना म्हणाला, एखादी भूतविद्या प्रवीण स्त्री शोधा. कोण शोधा? भूतविद्या, जादू टोण्यावाल्या एखाद्या स्त्रीला शोधा, म्हणजे मी तिच्याकडे जाऊन प्रश्न विचारेन. त्याचे चाकर त्याला म्हणाले, पहा एंदोर येथे एक भूतविद्या प्रवीण स्त्री राहत आहे. 8वं वचन. मग शाऊलाने आपला वेश पालटून दुसरे कपडे घातले. सगळ्यात चूक केली त्याने. स्वतःचं चिलखत दाविदाला दिलं. दावीद तिथून पुढं म्हणजे स्वतःचा हुद्दाच त्यांनी दिल्यासारखं केलं. कळतंय तुम्हाला? एक राजा म्हणून त्याने निर्धास्त जीव गेला तरी चालेल, त्याला माहित पाहिजे का देव माझ्या बरोबर आहे, मी लढतो गल्ल्याता बरोबर. एक लहान मुलाला पाठवलं लढायला. ज्या वेळेस त्याने एका लहान लेकरावरती ती जबाबदारी टाकली, तेव्हाच त्याचं राजपद गेलेलं होतं. त्याच्यासाठी स्वतःचं चिलखत देऊन टाकलं, तलवार दिली, काय फायदा झाला? आणि आता इथं तर अशी सिच्युएशन आहे की राजवस्त्र सोडून दिले आणि आपले वेगळेच वस्त्र घातले, कोणी त्याला ओळखू नये. देवाच्या प्रिय लोकांनो, जो मंडळीला पेहराव दिलेला आहे तो कशानेच उतरता कामा नये. प्रियांनो, जे तारणाचे वस्त्र तुम्हाला दिलेले आहे ते तुम्ही टिकून धरणं गरजेचं आहे. जी पवित्रता तुम्ही धारण केलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टिकून राहणं गरजेचं आहे. जो अभिषेक देवाने तुम्हाला दिलेला आहे त्याच्यामध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. जी कृपा देवाने केलेली आहे त्याच्यात टिकून राहणं गरजेचं आहे. आमेन. सरड्यासारखे रंग बदलायचे नाहीत. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आज ऐसा कल वैसा, हे प्रभूला चालत नाही. हालेलुया. राजाने आपला वेश पालटला आणि 2 माणसे बरोबर घेऊन तो रातोरात त्या स्त्रीकडे गेला. तो तिला म्हणाला, आपल्या भूतविद्येचा प्रयोग करून ज्या कोणाचे मी नाव घेईन त्याला उठवून माझ्याकडे आण. ज्याच्याशी देव बोलत नव्हता तो सैतानापुढे झुकला आणि त्यामुळे देवाच्या प्रिय लोकांना या शाऊलाचा पुढे शेवट कसा झाला ते आपण पाहतो. देवाने त्याला राजा होण्यासाठी बोलवलं होतं. किती उच्च पदावरती परमेश्वराने त्याला ठेवलेलं होतं, पण त्याच्या चुकांमुळे, सैतानाच्या आहारी गेल्यामुळे त्याचं जीवन नाश झालं. प्रियांनो, नाश. चांगल्या गोष्टी नाही घडल्यात त्याच्या जीवनामध्ये. आज आम्ही देवाचे लोक या नात्याने आम्हाला प्रभूमध्ये टिकून राहणं गरजेचं आहे. ज्याही वाईट मार्गांनी मनुष्य यश प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो, त्याला वाटतं की हा मार्ग पण चालेल, तो पण चालेल, त्या मार्गांमध्ये त्याला यशप्राप्ती घडणं अशक्य आहे. जे यश देवापासून तुम्हाला मिळेल ते यश कायमस्वरूपी टिकणारं असेल. बाकी गोष्टीचं काहीच तुमच्या जीवनामध्ये उपयोग होणार नाही. फारोचे जे मांत्रिक आहेत, ते फारोचे मांत्रिक पण जादूटोना करणारे होते. भयंकर जादूटोना. निर्गम 7वा अध्याय 10 ते 12 वचनामध्ये, निर्गम 7वा अध्याय 10 ते 12 वचनामध्ये बायबल सांगतं, मग मोशे व अहरोन यांनी फारो जवळ जाऊन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे केले. अहरोनाने आपली काठी फारो व त्याचे सेवक यांच्या पुढे टाकली, तेव्हा तिचा साप झाला. सगळ्यांनी म्हणा, साप झाला. देवाची चमत्कार करायची स्टाईल थोडी वेगळी असते. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आज जर काही एखाद्या सेवकाने जर काठीचा साप केला तर म्हणतील हे सैतानच आहे काहीतरी, हे काय देवाचं दिसत नाही. फारो पुढं, त्याच्या लोकांपुढं काठी टाकताच बायबल सांगतच त्या काठीचा साप झाला. फारो मनात म्हटलं, एवढंच होय, माझ्याकडे पण मांत्रिक आहेत. जे काम मोशेने देवाच्या सामर्थ्याद्वारे करून दाखवलं तेच काम फारोच्या मांत्रिकांनी त्यांच्या मंत्रतंत्राच्या जोरावर करून दाखवलं. बायबल काय सांगतं, मग फारोनेही जाणते व मांत्रिक बोलावले. मिसराच्या ज्या जादूगारांनी सुद्धा आपल्या मंत्रतंत्राच्या योगे तसाच प्रकार केला. त्यांनीही आपापल्या काठ्या खाली टाकताच त्यांचे साप झाले, पण अहरोनाच्या काठीने त्यांच्या काठ्या गिळून टाकल्या. हालेलुया. जे काम देवाच्या सामर्थ्याने झालं ते काम सैतानाने करण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी देवाचं काम हेच वरचढ ठरलं आणि त्या सैतानाचं काम नष्ट करण्यात आलं.
फारोचे मांत्रिक येताना हातात काठी घेऊन आले होते, पण जाताना त्यांच्या हातात काठी नव्हती, कारण की ते काम त्यांच्या काठीचं, त्यांच्या अधिकाराचं देवाच्या आत्म्याने नष्ट करून टाकलं होतं. त्यांचे अधिकार संपवले देवाने. काठी म्हणजे का? अधिकाराचं चिन्ह आहे. प्रभूच्या सामर्थ्यापुढं वैऱ्याच्या गोष्टी टिकू शकत नाहीत. आमेन. तर ह्या फारोच्या मांत्रिकाकडे पण कला होती का ते पण चमत्कार करायचे. आज आम्हाला चमत्कार महत्वाचे नाहीत, चमत्कार कुठून येतो हे महत्वाचं आहे. कोणापुढे आम्ही नतमस्तक झालो आहोत हे आम्हाला महत्वाचं आहे. आम्ही त्या देवाकडे आलोय का हे आमच्यासाठी महत्वाचं आहे. आमचं जीवन देवाच्या सानिध्यात राहिल्याने आमच्यासाठी खऱ्या अद्भुत गोष्टी घडतात, यात तीळ मात्र शंका नाही. बोलो येशू मसीह की. नबूखदनेस्सर राजाला एकदा स्वप्न पडलं. आता स्वप्न पडलं तर पडलं, राजाने हट्टच ठेवला, माझ्या स्वप्नाचा अर्थ सांगा, आणि जर सांगता आले नाही तर सगळे मरायला तयार व्हा. जेवढे हुशार लोक होते त्यांना ऐकताय का सगळे? हो का नाही? बरं. लोक म्हटले महाराज आम्ही सांगतो अर्थ, सांगा तुमचं स्वप्न. ते म्हणलं ते पण तुम्हीच सांगायचं. स्वप्न तुम्ही सांगायचं, अर्थ पण तुम्ही सांगायचा. बोलायला सुरुवात करा. ते म्हटले नाही, महाराजांनी आधी स्वप्न सांगावं, आम्ही अर्थ सांगतो. तुम्ही लबाड आहेत सगळे. म्हणलं मारायला तयार व्हा. फरमानच तयार केलं, मारा यांना सगळ्यांना. दानिएलापर्यंत बातमी गेली. आणि मग दानिएल काय म्हणतो ते ऐका. ऐकता का सगळे? दानिएल 2 अध्याय 27 आणि 28 वचन. दानिएलाने राजाला उत्तर दिले की महाराजांनी जे रहस्य विचारले आहे ते ज्ञानी, मांत्रिक, ज्योतिषी व दैवज्ञ यांना महाराजांना सांगता येणार नाही. किती लोक आमेन म्हणतील? जे जादू टोनावाले करू शकणार नाही ते काम देवाचा आत्मा करणार आहे. जे काम या मंत्रतंत्रवाल्यांना करता येणार नाही ते काम देवाचा आत्मा करणार आहे. तो पुढे म्हणतो, तरी रहस्य प्रकट करणारा देव स्वर्गात आहे आणि त्याने पुढील काळात काय होणार हे नबूखदनेस्सर महाराजांना कळवले आहे. आपले स्वप्न आपण बिछाण्यावर पडले असता आपल्याला झालेला दृष्टांत असा आहे, आणि पुढे त्याने तो दृष्टांत सांगितला. बोलो येशू मसीह की. काय पाहिलं त्याने त्या दृष्टांतात? पटकन सांगा. सोन्याचं मस्तक, हात आणि छाती चांदीचे, पोट आणि कंबर पितळेचं, पाय लोखंडाचे आणि पावलं माती आणि लोखंड मिश्रित. पहिलं राज्य नबूखदनेस्सरचं, दुसरं मेदी पारसी लोकांचं, तिसरं पितळेचं राज्य ग्रीसच्या लोकांचं, लोखंडी राज्य रोमन लोकांचं, आणि हे सगळ्यात शेवटचं मिश्र राज्य आहे, युतीचं राज्य आहे. आता सगळीकडे बघा युती. एक गायब झाला का सगळे पडून जातील. सांगता येत नाही. आज मुख्यमंत्री एक असतो, उद्या सकाळी दुसरा असतो. ही तर स्थिती आहे आमची. म्हणजे हे मिश्र राज्य आहे, आणि लिहिलं तिथं कमजोर असं राज्य आहे. हालेलुया. ऐकता तुम्ही? याच शेवटच्या राज्यात जिथं आपण जगत आहोत, ह्याच्यात एक अनितिमान पुरुष प्रकट होईल, त्याला अँटी क्राइस्ट म्हटलं. हालेलुया. बरं, आता या पुतळ्याचं काय झालं कोण मला सांगणार? अकस्मात एक मोठा पाषाण कोणाचा हात न लागता वरून आला, त्याच्या कुठं पडला? डोक्यावर नाही, गल्ल्यात सारखा पायावर पडला. काय कारण असेल? ऐका. एका स्त्रीला येशूकडे आणलं. व्यभिचार करताना धरण्यात आली होती, आणि त्यांनी विचारलं की प्रभूला प्रश्न केला, व्यभिचार करताना कोणाला धरलं तर धोंडमार करावा असं तर मोशेने आम्हाला शिकवलं, तू सांग काय करू? येशूने त्यांना, तो जमिनीवर लिहितच राहिला, ते विचारतच राहिले. तो बोटाने, पेन पेन्सिल नाही, कुठं लिहित होता? त्याला काय सांगायचं होतं? तो आत्मिक रीतीनं तो संदेश आहे. हेच बोट आहे ज्याने मोशेसाठी दगडी पाट्यांवर लिहिलं होतं. तेच बोट जमिनीवर लिहितंय. तेव्हा नियम लिहिले, आता कृपा लिहित आहे. हालेलुया. तेच बोट आहे, तोच आहे प्रभू.
तुमच्यात कोणी निष्पाप असेल, करा सुरुवात. मी इथंच आहे. मोठे मोठे देवाचे दास, अभिषिक्त लोक असतील, त्या काळातले प्रतिष्ठित लोक असतील, त्यांनी दगड खाली टाकून दिले. एखादा म्हणला असेल आमच्या पास्टरनी दगड खाली टाकलाय, आमचं काय खरं आहे, सगळ्यांनी दगड टाकले, सगळे निघून गेले. जो देवा विरुद्ध काम करतो जुन्याप्रमाणे त्याला दगडमार झाला पाहिजे. आणि आता हे शेवटच्या काळाचं राज्य मोडण्यासाठी वरून दगडमार आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. सैतानाचं साम्राज्य नष्ट करण्यासाठी साक्षात परमेश्वर ऍक्शन मध्ये आहे. परमेश्वराची योजना आहे. आणि मग तो धोंडा इतका तो खडक वाढत गेला की त्याने अख्खं जग व्यापून टाकलं. बरं, आता ह्या सगळ्या गूढगहन गोष्टी प्रकट करण्याचं सामर्थ्य त्या फारोच्या मांत्रिकामध्ये नव्हतं, त्या नबुखदनेसराच्या मांत्रिकामध्ये नव्हतं. जितके बायबलचे अध्याय तुम्ही जिथं जिथं पाहाल, त्या प्रत्येक ठिकाणी जिथं मांत्रिक तुम्ही बघितलेत, ते सगळे फेल झालेत देवाच्या सामर्थ्यापुढं. हालेलुया. आणि मग कधी तुमच्या घरी कोणी येतं, तुम्हाला अचानक प्रॉफेसी केली जाते, तुमच्या घरावर जादू टोना केलाय, तुमची अर्धी ताकद निघून जाते. तुम्ही म्हणता, हे प्रभू मच पाप्यावर द्या. आता ते कसं काढायचं? आता 9 बुधवार उपास प्रार्थना, आता 28 दिवस अशी प्रार्थना, गुडघ्यावर येऊन प्रार्थना, डोक्यावर उलट बसून प्रार्थना, ही अशी प्रार्थना. नको नको त्या गोष्टी लोक करायला तयार होतात. नाईट प्रेयर करावं लागेल, डे प्रेयर करावं लागेल, हे ते. देवाच्या प्रिय लोकांना, प्रार्थना तुम्हाला बळकटी देण्यासाठी आहेत, परंतु तुमचा विश्वास अशा प्रकारे ठेवू नका की मी असं केल्यावर दुष्ट आत्मे जातील. एकच लक्षात ठेवा, माझ्या प्रभूचं नाव जरी उच्चारलं तरी दुष्ट आत्मे पळून जातील. हालेलुया. माझ्या प्रभूला धन्यवाद मी दिले तरी सैतानाच्या सगळ्या योजना रद्द होतील. हालेलुया. प्रभू आपला महान सामर्थ्याचा परमेश्वर आहे. बोलो येशू मसीह की. देवाने तुम्हाला इतकं विजयी केलंय, एवढा आशीर्वादित केलंय. आमचे लोक भूताला घाबरतात. हे प्रभू अंधार पडलाय, हे देवा आता काय होईल मला माहित नाही. अंधारात पण तो तुमचा बाप आहे का? अंधार झाल्यावर आडनाव बदलतंय? आई बापाचे नाव बदलतात का संकट आल्यावर, अडचणी आल्यावर? हे जगातल्या जर आई बापाचे नाव संकटात बदलत नाही, तो तर बदलणारच नाहीये. तो काल आज युगानुयुग एकसारखा आहे. तो आमची काळजी घेणारा, आम्हाला सांभाळणारा देव आहे. ते फारोचे मांत्रिक असो, नाही तर नबुखदनेसर असो, नाही तर कोणाच्या बापाचे असो, त्यांचा फरक आम्हाला पडू शकत नाही. सैतानी कुयुक्त्यावरती देवाने आम्हाला विजयी केलेला आहे. येशूच्या रक्ताच्या द्वारे आम्ही विजेते आहोत. आम्हाला परमेश्वराने त्याच्या सामर्थ्याने भरलेला आहे. हालेलुया. एक सवय सोडून द्या. बोलू असं म्हणा, बोला पास्टर बोला. हे दुष्ट आत्मे काढायला किंवा सैतानाला हाकलण्यासाठी खास स्पेशलिस्ट शोधत फिरू नका. ते पास्टर येतील, मग त्यांचा टाइम बघून येतील आणि त्याच्या आतमध्ये कुणाला खुडूक केलं तर. बायबल सांगतं विश्वासणाऱ्यांबरोबर ही चिन्हे असत जातील. तिथं कुठं लिहिलंय का पास्टर लोकांबरोबर ही चिन्हे असत जातील? तुम्ही बोलत नाही. ते भूत काढतील, नवनव्या भाषा बोलतील, हे सगळं कुणाबद्दल आहे? हा अधिकार देवाने प्रत्येकाला दिलेला आहे. हालेलुया. त्या अधिकाराचा वापर करा. त्या अधिकाराचा वापर करा जो अधिकार देवाने तुम्हाला आणि मला दिलेला आहे. त्या अधिकाराचा वापर करा जो अधिकार परमेश्वराने तुमच्या हाती दिलेला आहे. ज्यावेळेस त्याचा तुम्ही वापर करणार, त्या गोष्टीचा वापर तुम्ही ज्यावेळेस करायला सुरुवात करणार, तुम्हाला त्या आत्मिक क्षेत्रात एक वेगळा आनंद मिळेल आणि तुम्ही एवढे विजयी जीवन जगू शकाल. जिथं जिथं तुम्हाला दिसेल ते नाही का, काही काही वसुली भाई असतात. आजपासून देव तुम्हाला वसुली भाई करत आहे. हालेलुया. घरात घुसायचं, ये घर उसका है, तू कैसा आया इधर, चल निकल.
लेटर दिखा, बाइबल दाखवायचं. हालेलुया. किसका नाम से आया है? यीशु के नाम से आए हैं. हालेलुया. बोलो यीशु मसीह की. जिथं जिथं तुम्हाला दुर्आत्म्याची सेना दिसेल, बिनधास्त येशूचं नाव घेऊन उभे राहा. येशूच्या नाव उच्चारामध्ये सामर्थ्य आहे. येशूचं नाव उच्चारलं हळूच, येशू, थर 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 थर, एवढं त्या नावात पावर आहे. त्याच्या नावामध्ये एवढा अभिषेक आहे की दुर्आत्मे तुमच्या पुढे उभे नाही राहू शकत. एक आजीबाई खूप दिवस उपाशी तापाशी होती. 8 दिवस अन्नाचा एक कण खाल्ला नाही. प्रार्थना करते, हे प्रभू मला अन्न दे, नाही दिलंस तर मी मरून जाईल, मला अन्न दे प्रभू. सैतानाने ऐकलं, हिला जेवण पाहिजे, मी देतो आता आणून. 5 स्टार हॉटेलला गेला सैतान. भारी भारी जेवण आणून तिच्या पुढे ठेवलं. रूप बदलून आला होता, तिला कळालंच नाही कोण आहे. आजीबाईने जेवण बघताच जे सपाटा चालू केला. 7 दिवस उपाशी बिचारी, जे धडाधड तिने सगळे बाजी मारली. खाल्लं मस्त, एकदम ढेकर दिला, आनंद एकदम. हा हा हा. मग सैतान तो ज्याने माणसाचं रूप घेतलं तो येऊन पुढे उभा राहिला. आजी तुला माहित आहे का तुला जेवण कोणी दिलं? आजीबाई म्हणली, कोणी का द्याय ना बाबा, माझ्या देवाची इच्छा असली तर त्या सैतानाला वेटर बनवून पाठवेन माझ्यासाठी. कोणी का द्याय ना मला काय. त्या प्रभू मध्ये सामर्थ्य आहे. युद्ध तुमचं आहे, पण हे युद्ध ऑलरेडी तुम्ही जिंकलेलं आहे. आणि एक उदाहरण माझ्या आवडीचं आहे. इंडियाची मॅच चालली पाकिस्तान बरोबर, आणि तुम्ही शेवटची ओव्हर बघताय, एकदम कठीण सामना चाललाय. तुम्ही अशी टीव्ही कडे नजर लावली, अशी जर देवाकडे लावली असती तर रॅप्चर झाला असता आतापर्यंत. तुम्ही अशी टीव्ही कडे नजर लावलेली. किचन मधून आवाज येतो, अहो वांग्याची भाजी चालेल का? तुला जी करायची ती कर, पण आता डिस्टर्ब करू नको. शेवटचा बॉल आहे, 6 रन पाहिजेत भारताला जिंकायला. तुमचं एकदम मन एकदम कासावी झालंय. तुम्ही बघताय कंटिन्यू त्या टीव्ही कडे, असं वाटतंय आता तुमच्या बघण्याने टीव्ही फुटतोय का काय, असं तुम्ही बघताय त्याच्याकडे. आता काय होईल? लहान मुलगा येतो, डॅडी कार्टून लाव ना. अरे कार्टून गप्पस जरा बाबा, मला बघू दे जरा, शांत बघू दे जरा थोडं बाबा, गप्पस गप बघू दे. शेवटचा बॉल 6, भारत जिंकला. हालेलुया. उद्या त्याच मॅचचं रिपीट टेलिकास्ट आहे टीव्हीवरती. परत शेवटची ओव्हर आहे. तुम्ही त्या टेन्शन मध्ये बघता का ती मॅच? आता काय होईल, आता काय होईल, बापरे, भाजी कर नाही तर काही कर, कार्टूनवाल्या गप्प बस, तू काय करू नको. ते टेन्शन राहतं का? जेव्हा माहीत असतं शेवटच्या बॉलवर 6 आहे आणि आम्ही जिंकलोय, तेव्हा टेन्शन राहत नाही. तसंच ही जी मॅच आहे सैतानाबरोबर 2000 वर्षापूर्वी आम्ही जिंकलेली आहे. आम्हाला ऑलरेडी माहित आहे की देवाने आम्हाला विजयी केलेला आहे, परमेश्वराने आम्हाला जयवंत केलेला आहे. सैतानाच्या कुयुक्त्यावरती आम्ही महाविजेते आहोत, आम्ही हारलेलो नाही. माझ्या देवाने मला जिंकवलं आहे, मी विजेता आहे, मी सामर्थ्यवान आहे. कोणी दुरात्मा, कोणी सैतान, कोणी शक्ती, अघोरी साधना, दुरात्म्याची शक्ती माझ्या जीवनाला स्पर्श करू शकत नाही. मग तिकडून सैतान आला, हे असं निघ. तो कितीही अकराळ विकराळ होऊन तुमच्याकडे येऊ. जे घाबरतात ते जीवन संपून घेतलंय त्या लोकांनी. सैतान काही करत नाही, फक्त घाबरवतो. काही लोकांना पुढचा विचार करूनच घायाळ होतात. अरे बापरे, तो तर असं बोललाय मला, आता उद्या काय होईल माझं? ज्या दिवसाचे दुःख, कशाला उद्याची काळजी?
जो देव आज बरोबर आहे तो पण उद्या बरोबर असणार आहे ना. हालेलुया. तो काय न्यूजपेपरवाला दूधवाला नाहीये, सॉरी साब कल जमा नाही. हालेलुया. तो काय असा नाहीये का जमलं नाही, येणार नाही आणि मला वेळ मिळाला नाही. आणि असं कधी आम्ही म्हणत पण नाही आमचं येशू इकडं जागृत आहे तिकडं झोपलेलं आहे. असं ऐकलं कधी? आमचा येशू पनवेलमध्ये जागृत आहे, गुजरातमध्ये नाही आहे, असं ऐकलं कधी? कुठेही जा तो जागृत आहे. हालेलुया. योनासारखं सागराच्या तळाशी जा, 3 दिवस फास्टिंग प्रेयर, देव ऐकतोय. एलियासारखं उंच डोंगरावर जा, प्रार्थना करा, तो ऐकतोय. कुठेही जा, सगळीकडे इक्वल नेटवर्क आहे. कव्हरेजमध्ये कधी कनेक्शन ड्रॉप होणार नाही. माणसाशी बोलताना तायडे मोठ्याने बोल, खरखर आवाज येतोय, इथं येते. त्याच्याशी बोलताना खरखर आणि बिरबर काहीच बोलायचं नाही. तो क्लिअर कट बोलणारा देव आहे. हालेलुया. सैतानाची योग्यता नाही की त्याने देवाशी युद्ध लढावं, म्हणून देवाने तुम्हाला आणि मला बनवलेला आहे. हालेलुया. जर देवाने आमची निर्मिती केली आहे, जर देवाने आम्हाला बनवलेलं आहे, वीर योद्ध्यासारखं उभं राहा. वीर योद्ध्यासारखं. ह्या शक्ती, ह्या सत्ता, ह्या सैतानी गोष्टी दिसतील तुम्हाला डोळ्याने, पण त्या दिसल्यानंतर आनंद करा, कारण की ऑलरेडी देवाने तुम्हाला विजयी केलेलं आहे. ऑलरेडी परमेश्वराचा जय, त्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. मग हे दुरात्मे कार्य करतात कसे? हे दुरात्मे अचानक कुणामध्ये तरी जाऊन बसतात. जिथं बरोबर त्यांना व्यवस्थित जागा वाटते तिथं जाऊन बसतात. जिथं त्यांना परवडतं त्या जागेवर जाऊन बसतात. एका घराला आग लागली, तुम्ही जाऊन बसाल तिथं? अगं बाई तुझ्या घराला आग लागली, मी जरा आले तुझ्याशी गप्पा मारायला, जरा चहा करतेस का, आपण दोघी बसू गप्पा मारू, टीव्ही बिव्ही लाव, जळू दे घर जळत येतं. जाल का त्या घरात? ज्या घराला ऑलरेडी आग लागली आहे त्या घरात तुम्ही जाल का? मग जेव्हा तुमच्यात पवित्र आत्म्याची आग लागलेली असते ना, त्याच्या जवळ पण सैतान येत नाही. जे लोक फुल ऑन फायर असतात एकदम, त्यांच्याकडे कुणी कशाही नजरेने बघितलं, तू किती हँडसम दिसतोस रे, प्रभूला धन्यवाद असो त्याबद्दल. काय सुंदर दिसतेस ग तू, माझे वडील पण असंच म्हणतात. हालेलुया. माझे आईबाप सुंदर आहेत म्हणून मी पण सुंदर आहे. हालेलुया. ते कधीच व्याभिचारात, पापात, सैतानी बंधनात पडत नाहीत, कारण देवाची आग त्यांच्यामध्ये जळत असते. दुष्ट त्यांच्याकडं येऊ शकत नाही. सैतानासाठी देव खूप खतरनाक आहे प्रियानो, घातक आहे माझा परमेश्वर. त्याच्यासाठी, त्याची सत्ता भस्म करण्यासाठी, त्याचं साम्राज्य उखडून फेकण्यासाठी माझा एकटा येशू पुरेसा आहे. ते कितीही झुंडी नाही होत. त्या दुरात्मा असलेल्या व्यक्तीला विचारलं तुमचं नाव काय आहे, इंट्रोडक्शन झालं. येशूला नाव सांगायची गरज पडली नाही, एवढा माझा येशू पॉप्युलर आहे. हे देवाच्या पुत्र तू मध्ये का पडतोस, ओळखलं त्यांनी. सैतान ओळखतोय पण लोक ओळखणार कोण आहे तो. असो, त्याला विचारलं तर प्रभूने त्याने उत्तर दिलं, मी सैन्य. सैन्य म्हणजे 2-4 नाही, हजारो दुष्ट आत्मे त्याच्यात आहेत. आणि त्या रोमन साम्राज्यामध्ये सैन्य, लीजन शब्द वापरला म्हणजे 6,000, कमीत कमी 6,000. त्या माणसात कमीत कमी 6,000 दुष्ट आत्मे होते, कमीत कमी. एवढी मोठी सेना दुरात्म्यांची प्रभू समोर उभी आहे आणि भीक मागतायत. किती लोक हालेलुया म्हणतील या गोष्टीला? 6,000 जास्त आहे का 1 जास्त आहे? आमच्या गणितात 6,000 जास्त आहे, त्याच्या गणितात 1 जास्त आहे. तो 1 कोण आहे ते महत्वाचं आहे. हालेलुया. ते 6,000 ते हजारोच्या संख्येने आहेत आणि हा एकटाच आहे. ते भीक मागतात. डुकरांमध्ये जाऊ दे, कोण कधी काय मागल सांगता येत नाही. हालेलुया. कोणी 5 स्टार हॉटेल मागतं, कोणी काय चांगल्या गोष्टी मागतं, गाडी बंगला मागतं. काय विनंती आहे भूतांची? डुकरांमध्ये जाऊ दे, कारण त्याला माहिती आहे माणसामध्ये हा जाऊ देणार नाही. हालेलुया. दुष्टात्मे विनंती करतायत आम्हाला डुकरांमध्ये जाऊ दे. ती दुष्टात्म्याची विनंती प्रभू ग्रांट करतो, ओके चल निकल. आणि आम्हाला वाटतंय
देव माझी प्रार्थनाच ऐकत नाही. दुष्टात्म्यांची विनंती तो ऐकणार आहे. त्यांची विनंती त्यांनी मान्य केली, कारण त्याला माहिती आहे पुढे जाऊन यांना नरकातच फेकायचंय मला. आता तात्पुरते जिकडे चाललेत जाऊ द्या त्यांना. हालेलुया. आमचा एवढा विश्वास अटळ पाहिजे की ते संख्येने कितीही असतील, आम्ही कमी जरी असलो तरी आम्ही पॉवरफुल आहोत. हालेलुया. ख्रिश्चॅनिटी किती आहे जगात? खरे विश्वासणारे किती आहेत? बोटावर मोजणे आहेत खरे विश्वासणारे, देवाला मानणारे. कारण बायबल सांगतो तुम्ही जगाचे मीठ आहात. 10 किलोची बिर्याणी केली. किती किलो? 10 किलो मीठ टाकलं तर काय होईल? मीठ म्हणजे तर चविष्ट गोष्ट आहे ना. मीठ चविष्ट आहे का नाही? मग 10 किलो बिर्याणी 10 किलो मीठ टाकू, चविष्ट होईल ना. अजून चविष्ट गोष्ट टाकली आपण. मीठ किती टाकलं जातं? चवीप्रमाणे थोडस. तसे आम्ही थोडे आहोत, पण आमचा इम्पॅक्ट मोठा आहे. हालेलुया. खरे विश्वासणारे संख्येने थोडे असले तरी ते जगाची उलथापालथ करणार आहेत. गाडी वळवायला खाली उतरून सगळे टायर फिरवावे नाही लागत. एक छोटीशी स्टेरिंग, टर्न. हालेलुया. विश्वासणारे ठरवतील की आमचा कल कुठं जाणार आहे जगाचा. हालेलुया. लोक कसे प्रार्थनेत वाढतील, काय होईल काय नाही, देवाने विश्वासणाऱ्यांना अधिकार दिलेले आहेत. आमेन. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ख्रिस्त जगामध्ये आलाच यासाठी की त्याने सैतानाची कृत्य नष्ट करावीत. मग आज कुठल्या माध्यमातून सैतान काम करतोय? कुणी तुमच्याशी भांडायला लागलं याचा अर्थ असा नाही तो भांडतोय म्हणजे तुम्ही भांडलंच पाहिजे. भांडणाचं उत्तर भांडणाने देऊ नका. आत्मिक क्षेत्रात तुम्हाला कळालं पाहिजे याच्या आतमध्ये कुठले दुरात्मे लपलेले आहेत, कुठले दुष्टात्मे मला चिथवण्याचा प्रयत्न करतायत, कुठल्या गोष्टींच्या द्वारे हा व्यक्ती व्यसनाधीन झालेला आहे, कुठल्या गोष्टीमुळे माझा संसार उद्ध्वस्त होत चाललाय, काय असं घडतंय की मी कर्जबाजारी होत चाललोय. ही तर देवाची योजना नाहीये. कुठल्या गोष्टीमुळे आमच्या जीवनातली संकट वाढत चालली आहेत, त्या लपलेल्या दुष्टात्म्यांना शोधण्याचा प्रयत्न करा. हालेलुया. आणि फटके मारून त्यांना बाहेर हाकलून द्या. हालेलुया. कितीतरी लोक असं प्रार्थना करता करता सांगतात, हो हो ब्रदर, मला तुमच्या घरामध्ये भूत दिसतंय, तुम्ही लवकरात लवकर घर बदला. अरे 7-12वर काय भूताचं नाव टाकलंय का? हे घर भूताचं आहे? अरे लाज वाटली पाहिजे आम्हाला अशी प्रार्थना करताना. प्रभूला तुम्ही एवढं कमजोर समजलंय? मी तर म्हणतो जिथं भूतबीत आहेत ना, त्या प्रॉपर्टीज कमी पैशात मिळतात ते घेऊन टाका. मला बोलवा, मी येतो प्रार्थनेला. हालेलुया. कशाला घाबरायचं कोणाच्या बापाला? प्रभू आला की सैतानी साम्राज्य नष्ट होतं. हालेलुया. तो आलाच याच्यासाठी की दुरात्म्याची सेना त्याने नष्ट करावी. किती वेळा प्रभूने दुष्टात्मे काढले. दुष्टात्मे आजार पण घेऊन येतात. हालेलुया. प्रत्येक वेळेस नाही, प्रत्येक वेळेस वेगवेगळं कारण असतं. कधी देवाच्या गौरवासाठी आजार येऊ शकतो, कधी जे खाऊ नको देवाने सांगितलं तुम्ही ते खाल्लं तर आजार येऊ शकतो. बरीच कारण आहेत. पापामुळे पण आजार येऊ शकतो. देवाने सांगितलं व्याभिचार करू नको, व्याभिचारी लोकांना बरोबर HIV गाठलंय, येऊ शकतो. एखाद्याने कुठल्याही गोष्टीचा अतिरेक केला त्याप्रमाणे त्याला आजार होऊ शकतो, शक्य आहे. मग आता कधी कधी ना दुरात्मा माणसात आल्याच्या नंतर तो दुरात्मा माणसाला आजारी पाडू शकतो. मेडिकल सायन्सच्या दृष्टीने बघितलं तुम्हाला ते वेगळ्या रीतीचे कारण देतील. पण ज्या वेळेस येशूने अशा दुष्टात्म्यांना धमकावलं, हे मुक्या बहिऱ्या आत्म्या निक निक म्हणता क्षणी दुष्टात्मा गेला आणि जो मुका बहिरा आहे तो बोलायला ऐकायला लागला. म्हणजे ज्या वेळेस तुम्ही प्रार्थना करता तुमचे डोळे, आत्मिक डोळे उघडे पाहिजेत. चौकस बुद्धीने प्रार्थना केली पाहिजे, समजून उमजून घेतलं पाहिजे. इथं जखम झाली, हाताला औषध लावतंय कपाळाला.
कळतं आपल्याला? ज्या गोष्टीची गरजच नाही त्या गोष्टी केल्या जातात आणि मग उत्तर मिळत नाहीत प्रार्थनेची. मग आम्हाला ही शक्ती, दुरात्म्याची शक्ती कुठून आहे, काय घडतंय ते आम्हाला कळणं गरजेचं आहे. मग ज्यावेळेस आम्ही प्रार्थनेमध्ये हे विषय ठेवतो, आम्हाला ते दिसलं पाहिजे, आम्हाला ती जाणीव असली पाहिजे. आणि बऱ्याच वेळा ना दुष्टात्मे लागलेले असतात, उगाच टाइमपास पण करत बसू नका. तुम्ही म्हणता जाण, ते म्हणतं नाही जाणार. काही लोकांनी 10-10 वर्ष घालवले त्याच्यामध्ये, जा, आणि ते म्हणते नाही जाणार. तुम्हाला त्याचा बेस पण कळायला पाहिजे. हालेलुया. एका मुलीला दुष्टात्मा लागलं होतं, जातच नव्हता कशाने. नगरच्या आम्ही सगळ्या पाळक लोकांनी प्रार्थना केली, मी पण जाऊन आलो, पण काही दुष्टात्मा गेला नाही. पण एक दिवशी माहित नाही का पास्टरनी काय केलं, तिचा दुष्टात्मा गेला. आम्हाला लई आनंद वाटला. त्या पास्टरला भेटून विचारलं, तुम्ही काय केलं? म्हणलं, मी तिला एकच सांगितलं, याच्यामुळे तुझं लग्न जमत नाही. दुष्टात्मा गेला. कधी कोण काय नाटक करतं ते पण तुम्हाला कळायला पाहिजे. उगाचच घासात आणत बसू नका. निघ 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 निघ, ते म्हणते मी ऍक्टिंग मध्ये परफेक्ट आहे, तू प्रार्थनेत परफेक्ट हो. विजडम पाहिजे आम्हाला, आत्म्याचं मार्गदर्शन पाहिजे, सत्य आम्हाला कळालं पाहिजे. कुठल्या माध्यमातून सैतान आमचा वेळ चोरण्याचा प्रयत्न करतो ते पण आम्हाला कळालं पाहिजे. अनेक अशी बायबलमध्ये उदाहरण आहेत. प्रेषित 8 मध्ये एक सुंदर घटना आहे. एक जादूगर होता, सगळे लोक थक्क झाले होते. काय त्याचं नाव होतं? शिमोन जादूगर. लहानापासून थोरांपर्यंत सगळे चकित, आश्चर्यचकित. काय जादू आहे, काय जादू आहे, काय जादू आहे. देवाचा दास तिचा प्रेझेंट झाला, फिलिप. फिलिपाच्या द्वारे असं काम देवाने केलं, बघणारे सगळे चकित तर झालेच, पण जादूगार पण चकित झाला आणि त्याने उठून येशूच्या नावाने बाप्तिस्मा घेतला. हालेलुया. हे सामर्थ्य आमच्या देवाकडे आहे. आपला विश्वास त्या टप्प्यापर्यंत घेऊन जा आज, की आज नंतर देवा ह्या जादूटोणा करणाऱ्याला मार, त्याला मार, हे नका प्रार्थना करू. देवा ह्याला तार, त्याला तार. हालेलुया. टेलिग्रामवाली तार नाही, उद्धाराची तार. हालेलुया. त्याचा उद्धार कर, त्याच्या जीवनात तू कार्य कर. प्रभू तयार आहे. हालेलुया. इफिस मध्ये एकदा संत पौल गेला. कुठे? इफिस मध्ये ज्यावेळेस संत पौल गेला, बायबल सांगतं खूप अद्भुत काम त्या ठिकाणी झालं. प्रेषितांची कृत्ये 19 अध्याय 18-19. विश्वास ठेवणाऱ्या लोकांपैकी पुष्कळ जणांनी येऊन आपली कृत्ये उदारपणे पदरात घेतली. जादूटोणा करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत काय केले? जादूटोणा करणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांनी आपली पुस्तके जमा करून सर्वांदेखत जाळून टाकली आणि त्यांच्या किमतीची बेरीज केली तेव्हा ती 50,000 रुपये झाली. 50,000ची पुस्तकं. ज्यावेळेस रेनल्ड बॉन्के आफ्रिकन कॉन्टिनेंटमध्ये होते, त्यांनी पूर्ण देशात त्यांनी डिक्लेअर करून टाकलं की येशू ख्रिस्त हाच जिवंत देव आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी सांगितलं की इफिसमध्ये काय घडलं बघा, लोकांनी पश्चाताप केला आणि जादूटोण्याची पुस्तकं जाळली. त्या पूर्ण देशातल्या सगळ्या लोकांनी आपली जादूटोण्याची पुस्तकं आणली, एक पुस्तक नाही ठेवलं. आणि ग्राउंडवरती त्यांनी जाळून त्याची राख करून टाकली. कैक तास ती आग जळत होती. प्रियांनो, बोलो येशू मसीह की. अख्ख्या देशातली पुस्तकं, जे प्रभूने पूर्वी केलंय ते तो आज पण करणार आहे. हालेलुया. लोकांना असं वाटतं की देवा मला तू अमेरिकेत का नाही जन्माला आणलं, ऑस्ट्रेलियाला का नाही आणलं. देवाला धन्यवाद द्या की या भारत देशाला तुमची गरज आहे. हालेलुया. इथं रिवायवलची गरज आहे म्हणून देवाने तुम्हाला आणि मला इथं पाठवलंय. बेनिन साहेबांना भारत यायला बॅन आहे, कितीतरी लोकांना भारतात यायला बंदी आहे. आजकाल गॉस्पलसाठी जर कोणी आलं तर त्यांना बंदी आहे. ते नाही आले तरी चालेल.
परमेश्वर ह्या मातीतून लोकांना उभं करणार आहे. हालेलुया. आमच्या भारतातून देव अशा सेवक सेविकांना उभं करणार आहे की बंधनं तुटले जातील आणि सगळीकडे आम्हाला येशूचंच नाव दिसणार आहे. हालेलुया. एक अद्भुत रिवायवलला सुरुवात झालेली आहे प्रियांनो, अद्भुत रिवायवल. या दिवसात चिन्ह चमत्कार, देवाचं सामर्थ्य अद्भुत रीतीनं वाढत चालली आहे. जे दिसणारं जग आहे त्याच्याकडे पाहून जर जगत असाल तर तुम्हाला कळणार नाही, पण जे न दिसणारं एक स्पिरिच्युअल वर्ल्ड आहे ते तुम्हाला दिसलं पाहिजे. जगात ज्या घडामोडी चालल्यात त्याच्या मागे काय आहे, बायबलच्या भविष्यवाण्या काय आहेत, पाठीमागं काय घडतंय, कुठल्या सैतानी सत्ता काम करतायत, ह्या गोष्टींकडे पण आम्ही लक्ष दिलं पाहिजे. शेवटच्या काळात मंडळांमध्ये एक स्पिरिट, इव्हिल स्पिरिट काम करत आहे. ऐकताय तुम्ही चर्च? लक्ष देऊन ऐकताय? प्रकटीकरण 2 अध्याय 20 ते 23 वचन. रिव्हेलेशन चॅप्टर 2 वर्सेस 20 to 23. प्रकटीकरण 2 20 ते 23. तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे, कारण थुवतीराच्या मंडळीला लिहिलेल्या या गोष्टी आहेत. आणि बायबल सांगतं तरी तुला दोष देणे मला प्राप्त आहे, कारण इजबेल नावाची जी स्त्री आपणाला संदेशश्री म्हणवते आणि जार कर्म करण्यास व मूर्तीला दाखवलेला नैवेद्य खाण्यास माझ्या दासांना शिकवून भुलवते, तिला तू तसे करू देतोस. तिने पश्चाताप करावा म्हणून मी तिला अवकाश दिला, तरी आपल्या जार कर्माबद्दल पश्चाताप करण्याची तिची इच्छा नाही. पहा, मी तिला अंथरुणाला खिळून टाकीन आणि तिच्याबरोबर व्याभिचार करणाऱ्या लोकांना तिने शिकवलेल्या कृत्यांबद्दल त्यांनी पश्चाताप न केल्यास मोठ्या संकटात पाडीन. मी तिच्या मुलाबाळांना जिवे मारीन. मी तिच्या मुलाबाळांना जिवे मारीन म्हणजे सर्व मंडळांना कळून येईल की मी मने व अंतकरणे यांची पारख करणारा आहे आणि तुम्हा प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईल. इजबेल नावाची स्त्री, ती चांगल्या लोकांना, माझ्या दासांना परमेश्वर म्हणतो की ती नैवेद्य खायला लावते, मूर्तीपूजेच्या आहारी घेऊन जाते. देवाच्या उपस्थितीत असताना तुम्ही अन्य गोष्टींकडे वळू शकत नाही. आज जर एखादा व्यक्ती आजारी आहे आणि एका व्यक्तीने 5 डॉक्टरची ट्रीटमेंट घेतली. किती डॉक्टरची? एकाच वेळेस. सकाळपासून डोकं दुखतंय, ताप आलाय, पोट दुखतंय, हे झालं ते झालं, खूप त्रास होतोय आणि त्याला वाटतं की मला फरक पडला पाहिजे. पहिल्या डॉक्टरकडे गेला, त्याला तेच सांगितलं, त्यांनी दिलेले इंजेक्शन गोळ्या घेतल्या. दुसऱ्याकडे गेला, त्याच्या पण गोळ्या खाल्ल्या, इंजेक्शन घेतले. असं करत 5 डॉक्टरकडे गेला. 2 गोष्टी होतील, एक तर बरा होईल, नाही तर खूपच बरा होईल. आहे की नाही? जर तो वाचला आणि बरा झाला, त्याला विचारलं तुला कोणी बरं केलं, त्याला सांगता येईल का कोणी बरं केलं? नाही सांगता येणार. ज्या वेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताचे लोक आहात, तुम्हाला देवाने पक्क सांगितलेलं आहे, विश्वासणाऱ्या लोकांना मूर्तीपूजा चालत नाही. जे लोक येशूला मानत नाहीत त्यांनी केली तरी आम्ही त्यांना काहीच बोलत नाही. आलं का लक्षात? प्रेज द लॉर्ड. आपल्यासाठी, विश्वासणाऱ्यांसाठी देवाचं हे पवित्र वचन आहे की आम्ही नैवेद्य, मूर्तीपूजा, सैतानी गोष्टी यांच्यापासून स्वतःला अलिप्त ठेवलं पाहिजे. जे दास, जे प्रभूचे लोक अशा गोष्टी करतात. इथं वधस्तंभ आहे, चिन्ह आहे, ह्याच्या पाया पडलं तर त्याला काय म्हणणार तुम्ही? आता हे तर आपल्या देवाचंच आहे ना. ह्याच्या जर पाया पडलं तर हे योग्य आहे की अयोग्य आहे? अयोग्य आहे. बरोबर. आकाशात, पृथ्वीवर, पृथ्वी खाली कशाचीही प्रतिमा करू नको, स्पष्ट सांगितलंय. वचनाच्या विरुद्ध गोष्टी गेला तुम्हाला लगेच क्लिक झाल्या पाहिजे. मग आज अशा कुठल्या मंडळ आहेत, असे कुठले पाळकगण आहेत की ते आज
प्रभू येशूचं नाव घेतात पण मस्तक मूर्त्यांपुढे झुकवतात, खरंच त्यांची सेवा देवाला मान्य होईल का? प्रश्नचिन्ह आहे. मग त्या शिक्षणाला जर तुम्ही फसलेले असाल, आज संधी आहे तिथून बाहेर येण्याची. आमचं मस्तक देवाशिवाय कुठंही झुकता कामा नाही. हालेलुया. माणसाच्या पण पाया पडू नका. किती लोक आमेन म्हणतील? नवीन सुनबाई आली का नमस्कार करते, हा सासूबाई. आज नमस्कार करशील, उद्या चमत्कार दाखवशील विचारेला, है ना? हा दिखावा नकोय. मनातून रिस्पेक्ट पाहिजे, मनातून आदर पाहिजे. सासूविषयी, सासऱ्याविषयी, त्यांना सुनेविषयी मनात राग भरलाय आणि पाया पडतायत, अर्थ नाही काही. ज्या गोष्टी योहानाला जो देवदूत दाखवत होता, त्या देवदूताच्या योहान 2 वेळा पाया पडण्याचा प्रयत्न करतो. देवदूत त्याला पाया पडू देत नाही. मी तुझ्या सोबतीचा दास आहे. देवदूत पाया पडू देत नाही आणि तो म्हणतो की नमन फक्त देवाला कर. आम्ही काय एकमेकांच्या पाया पडाव्यात किंवा कुठल्याही गोष्टीच्या? नवीन गाडी घेतली, पाया पडणार? नवीन मोबाईल घेतला, पाया पडणार? घरात नवीन फ्रीज आला, पाया पडणार? नवीन दागिने आले, पाया पडणार? टिक्का पण नाही लावू शकत, नाही चालत, नाही चालत, ते नाही चालत. जे देवाने सांगितलंय त्या गोष्टी आपण यथायोग्य रीतीने पाळणं गरजेचं आहे. जे देव आम्हाला शिकवतो, जे परमेश्वर आम्हाला सांगतो, त्या गोष्टींचं आम्ही पालन करणं, त्याप्रमाणे आचरण करणं गरजेचं आहे. इजबेल, आता इजबेल कोण होती? अहाबाची बायको होती. कोणाची मुलगी होती? तिच्या बापाची मुलगी होती. क्या बात आहे, हालेलुया. असे उत्तर द्यायचे, जे माहीत नसेल बोलून टाकायचं. काय आहे की नाही? प्रभूची स्तुती असो. इजबेलचा आत्मा आजही लोकांना फसवत आहे, म्हणून थोडी माहिती तिच्याबद्दल घेणं गरजेचं आहे. इजबेल कोण होती? पहिले राजे 16 अध्याय 30 आणि 31 वचन. अमरीचा पुत्र अहाब ह्याने परमेश्वराच्या दृष्टीने जे वाईट ते केले. अमरीचा पुत्र अहाब जे काय वाईट आहे ते त्याने केले. आपल्यापूर्वी होऊन गेलेल्या सर्वांपेक्षा अधिक वाईट वर्तन त्याने केले. जेवढे लोक आत्तापर्यंत राजे म्हणून होऊन गेले त्याच्यापेक्षा सगळ्यात घाणेरडं वर्तन अहाबाने केलेलं आहे, वाईट वर्तन. नबाटाचा पुत्र यराबाम ह्याच्या पापकर्माचे अनुकरण करणे ही क्षुल्लक गोष्ट आहे असे त्याला वाटले. त्याने अजून एक काय केलं पहा अहाबाने. त्याने सिदोन्यांचा राजा एथबाल, सिदोनांचा राजा एथबाल ह्याची कन्या इजबेल हिच्याशी लग्न केले. इस्रायलमध्ये, यहुदामध्ये पोरीच नव्हत्या म्हणून हा सिदोन्यांकडे गेलाय आणि तिकडची मुलगी इजबेल ही पत्नी केलेली आहे. आणि पुढं काय सांगतं? सिदोन्यांचा राजा एथबाल ह्याची कन्या इजबेल हिच्याशी लग्न केले तर केले. पुढं काय? आणि तो बाल मूर्तीची सेवा व पूजा करू लागला. लग्नाच्या आधी करत नव्हता. इजबेल बरोबर लग्न केल्याबरोबर, कारण की ती मूर्तीपूजक परिवारातून आलेली होती. याने यहोवा देव तिला सांगण्याच्या आधी तिने ह्याला कन्व्हिन्स केलं की आपण बालकडे जाऊया. आणि मग काय? तिचं जीवन जे आहे ते एकदम सैतानी प्रवृत्तीचं होतं आणि अहाब तर दुष्ट होताच. अशी जोडी जमली दोघांची, ह्याच्यासारखा दुष्ट माणूस इतिहासात झाला नव्हता आणि तिच्यासारखी दुष्ट राणी इतिहासात कोणी नव्हती. अहाब आणि इजबेल एकदम वाईट लोकांची जोडी आहे. मग पुढं काय? इजबेल एक अशी अन्यायी राणी होती. एक नाबोताचा मळा बळकवण्याची अहाबाला इच्छा होती. बेचैन झाला आणि इजबेलनी प्रॉमिस केलं, काळजी करू नका महाराज, मी तुम्हाला मिळवून देते. दुसऱ्याचा मळा बळकवून घेणारी अशी ही इजबेल आणि अहाबाची जोडी आहे. हे इजबेलला संदेश त्यांचा घात करणारी स्त्री म्हटलेलं आहे. ह्या इजबेलनी असं प्लॅन केलं की एलियाला ती मारून टाकणार होती. एलियाला, देवाच्या प्रिय लोकांनो, एलियाला कळालं की राणी मला मारणार आहे. गव्हर्नमेंट आहे ती, सरकार आहे त्यावेळेच. ती गव्हर्नमेंटने निर्णय घेतला, जीएसटी चालू तर चालू,
तुम्हाला पाहिजे तर एस टीमध्ये बसा, नाही तर कुठेही जा, GST चालू तर चालू. रात्री 8 वाजता सांगितलं नोट बंद तर बंद. ज्याच्याकडे होत्या ते फेकून द्यायला लागले, आम्हाला नको. कुठं कुठं कोण कोण काय करायला लागलं काही सांगता येत नाही. गव्हर्नमेंटचा नियम आला की काय नाही, गव्हर्नमेंटचा नियम आला. जी स्थिती माझ्या संदेष्टांची केली, बाळाच्या पूजकांची केली, ती स्थिती मी एलियाची करणार. अशी तिने मनामध्ये तिने दृढ निश्चय केला, प्लॅनिंग केलं तिने. एलियाला कळताच एलिया दूर पळून गेला प्रियांनो. आणि पुढे तुम्हाला ठाऊक आहे की कसं परमेश्वर त्याला सावरतो देवदूत पाठवून. अनेक गोष्टींमध्ये परमेश्वराने त्याची मदत केली. पण आज या वचनात आपण पाहत आहोत की जी ही इजबेल आहे, ही संदेष्टाचा घात करणारी एलियाला मारू पाहत होती, पण एलियाच्यासाठी परमेश्वराची काहीतरी वेगळी योजना होती. इजबेलने मारण्याच्या आधी परमेश्वराने त्याला स्वर्गाला नेलं प्रियांनो. हालेलुया. ऐकताय तुम्ही चर्च? हालेलुया. काही लोक असं म्हणतायत की या देशात आम्ही ख्रिस्ती लोकांना राहू देणार नाही. ऐकलं तुम्ही कधी? हा देश तुमचा नाहीये. हालेलुया. कदाचित येत्या दिवसात तुम्हाला कोणी मारायची धमकी देऊ शकतं. तुम्ही काय करणार? रडत बसायचं? काय करणार? हालेलुया. तुम्हाला खात्री पाहिजे, इजबेल पासून जसं माझ्या देवाने एलियाला वाचवलं आणि स्वर्गाला नेलं, तसा माझा येशू येईल आणि मला घेऊन जाईल. हालेलुया. हा उचलला जाण्याचा समय आहे, हा रॅप्चरचा समय आहे. आणि म्हणून इथं विश्वासाची पारख केली जाणार आहे. शेवटपर्यंत जे टिकून राहतील ते तरतील, बाकीच्यांना गुड बाय इथंच थांबायचं आहे. हालेलुया. जे उचलले जाणार आहेत ते धन्य आहेत, ते आशीर्वादित लोक आहेत. त्या दिवशी खरे आणि खोटे याच्यातला भेद कळेल. अत्यंत सामर्थ्यवान असा प्रसंग तो, त्याला आपण सामोरे जाणार आहोत. देवाच्या प्रिय लोकांनो, या अनेक बायबलच्या वचनांमधून परमेश्वराने आम्हाला अभिवचन दिलेलं आहे. सैतानी प्रवृत्तीवरती आज आम्हाला विजय प्राप्त करणं गरजेचं आहे. अनुवाद 18 अध्याय 11 वचन सांगतं, वशीकरण करणारा, पंचाक्षरी, छाछू करणारा अथवा मृतात्म्यांना विचारणारा असा तुमच्यापैकी कोणी नसावा. आम्हाला त्या गोष्टींचा मज्जाव आहे, तिकडे जायची गरज नाही. यशाया 8 अध्याय 19 वचन, लोक तुम्हाला सांगतील ऑफिसमध्ये, कामामध्ये, किती दिवस झाले प्रार्थना करते, उत्तर मिळत नाही, संतान होत नाही, चांगली नोकरी मिळत नाही, काम होत नाही, मुलबाळ होत नाही. ऐक, चांगलं सांगते. आणि मग तुम्हाला लोक सांगतील, यशाया 8 अध्याय 19 वचन, ते तुम्हाला म्हणतील, भूत वैद्यांना व छाछू करणाऱ्या मांत्रिकांना विचारायला जा. तेव्हा म्हणा, लोकांनी आपल्या देवाला विसरू नये काय? जिवंतासाठी मेलेल्यांना विचारावे काय? हालेलुया. लोकांनी आपल्या देवाला विचारू नये काय? हालेलुया. आपल्या जिवंत देव असताना आम्ही कुठं जाण्याची गरज आहे काय? त्या विधर्मी लोकांना किंवा जे तुम्हाला देवापासून दूर करण्याचा प्रयत्न करतील त्यांना सांगायचं, आमचा देव जिवंत आहे. हालेलुया. आम्ही त्याच्या वाचून उजवी डावीकडे वळणार नाही. आम्हाला त्याच्या ठाई स्थिर होण्याची गरज आहे. मिखा याचा 5 अध्याय आणि 12 वचन, मिखा 5 आणि 12, तुझ्या हातची चेटके मी नष्ट करीन, तुझ्यामध्ये मांत्रिक उरणार नाहीत. आमेन. हालेलुया. एक दिवस असा येईल प्रियांनो की त्या दिवशी जादूटोना कुणी करणार नाही, मंत्रतंत्र कुणी करणार नाही. एक दिवस असा येईल ज्यावेळेस आपण ह्या जगात राज्य करणार आहोत. किती लोक आमेन म्हणतील? 1000 वर्षाचं कोकऱ्याचं राज्य येत आहे. त्या राज्यामध्ये तुम्ही सगळे आमदार आणि खासदार असणार आहेत. हालेलुया. तुमची निवडणूक आधीच झालेली आहे, देवाने तुम्हाला निवडलेलं आहे. हालेलुया. तुम्ही आणि मी राज्य करणार. मग त्यावेळेस काय करायचं? विचार करून राज्य मागायचं देवाला. देव म्हणणार, तुला कुठं राज्य पाहिजे? मग त्यावेळेस कुठला देश तुम्ही बघितला नसेल, देवाला सांगायचं, प्रभू मी जरा सध्या गरमी, मी स्वित्झर्लंडला राज्य करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जिथं तुम्हाला पाहिजे तिथं तुम्ही राज्य करणार. आणि ते दिवस इतके आशीर्वादित असेल की सैतानाला बंदीगृहामध्ये 1000 वर्ष टाकण्यात येईल. सगळीकडे देवाचं सामर्थ्य आम्हाला दिसणार आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, आज या पवित्र अभिवचनांच्या द्वारे एक गोष्ट आम्ही पक्की समजलेली आहे, हे सत्र आपल्या आध्यात्मिक विजयाचं सत्र आहे. हालेलुया. बायबलमधून बलाम असो किंवा ती एंदोर इथली भूतविद्या प्रवीण स्त्री असो, फारोचे मांत्रिक, नबुकदनेस्सरचे मांत्रिक, त्याच्यानंतर तो शिमोन जादूगर, त्याच्यानंतर इजबेलचा आत्मा, ह्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. आणि ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला कळालं की कितीही दुष्टात्मे येऊत, आमचा प्रभू सगळ्यांपेक्षा वरचढ आहे. आमेन. मग आज नंतर
कधीही कुठल्या वाईट गोष्टीकडं ज्यावेळेस तुम्ही पाहता सैतान तुमच्यावर हल्ला करतोय, त्यावेळेस तुमच्या मनात तुम्हाला खात्री पाहिजे की माझ्या प्रभूने मला विजय दिलेला आहे. बोलो येशू मसीह.